फॅन बंद कर. हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम कुंडलिका. काढू नका ना, राहू दे ना. उदयवारिट श्री ज्ञान तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री सद्गुराम महाराज सर्वसानंद श्रीपाद बाबा दयानंद रामदास बाबा दयानंद नारायण बाबा महाराज की आनंद श्रीपाद जमलेले माझे श्रीपाद बाबाचे राजहंस तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार. आज मोठ्या कष्टाने तुम्ही या ठिकाणी जमलेले आहात. कशासाठी जमलेले आहात तर भगवंताचं समज घेण्यासाठी, भगवंताचं भजन घेण्यासाठी आणि आयुष्याचं सार्थक करण्यासाठी तुम्ही आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. कशासाठी? देव समजण्यासाठी, देवाचं भजन करण्यासाठी. यासाठी तुमचा आपला सर्वांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे आणि जमलेले आहात. तर सर्वांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही तुमचा जो श्वास आहे तो भगवंत आहे. तुमचं जे ज्ञान आहे, तुम्ही भगवंताचे लेकरं आहात. तुम्ही आपण सर्वजण देवाचे लेकरं आहोत. कारण ममय वंशे जीव लोके जीवभूता सनातन जेवढे जीव आहेत ते माझे आहेत. आणि म्हणून सर्वांनी म्हणायला पाहिजे देव माझा मी देवाचा. देव आता प्रत्येकजण श्रीपाद बाबा ज्या वेळेला यायचे, डोंबोलीमध्ये यायचे, त्यावेळेला सांगायचे देवाला ओळखा रे वस्तू सांडणारे कल्पना नका जाणार जाऊन. कल्पना टाकायला पाहिजे. कल्पना अविद्या तेने झाला जीव माया उपाधी शिव बोलीचे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारतील. संतांनी आपल्याला सांगितले नाही तुझं जे तत्व आहे. आता जगामध्ये तत्व भरपूर आहेत. ते एक तत्वनाम दूरधरी पण ते तत्वनाम प्रत्येकाला नाम दिलेलं आहे. या ठिकाणी जेवढे साधक जमलेले आहेत त्यांना नाम मिळालेलं आहे. कोणतं नाम? भगवंताचं नाम. कोणतं नाम? देवाचं नाम. कोणतं नाम? तुमच्या देहाचं नाम. नाम एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी. अद्वैत कारण भगवंताचं भजन करण्यासाठी अद्वैताचं भजन करायला पाहिजे. आपण अन्न खातो जे खातो जे पितो आणि जे डोळ्याने बघतो हे जे खाणं आहे, पिणं आहे, बघणं आहे
हे कशाचं आहे? भगवंताचं. भगवंताचं बघा. हा, एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विराज. विराजाने अद्वैताचं भजन करा. हा, त्या त्या देवाचं भजन करा. कोणत्या देवाचं? सर्वांच्या उदय देशी. हा, मी अमुक आहे आयशी, वृत्तीस पुरे आरणीशी. ती वस्तू मी आहे, ती वस्तू मी आहे. त्या वस्तूचं भजन करा, त्या देवाचं भजन करा. आपुला तो देव एक करून घ्यावा. येणे विण जीवा. तुम्हाला आपल्याला सुख मिळणार नाही. तुम्हाला सुख हवं असेल, तुम्हाला ज्ञान हवं असेल, तुम्हाला प्रेम हवं असेल, तर त्याच्याकरता तुम्हाला भगवंताचं भजन, भगवंताची ओळख करून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आता बघा, सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार दिला नारायण. बाबा नेहमी म्हणायचे, तुम्ही ओळखा, ओळखा, ओळखा रे वस्तू, सांगणारे कल्पना. ओळखा. कोणाला ओळखा? तुम्हाला ओळखा. तुम्ही आपुले आपण करा सोडवणं, संसार बंधन सोळा. वेगाने तुम्ही ही गोष्ट सोडली. हां, त्या देवाचं भजन करण्यासाठी आता एक महात्मे आलेले आहेत या ठिकाणी. हां, त्यांनी भजन करावं अशी माझी नम्र विनंती आहे. हां, देवाचं भजन करा. देवाबद्दल आम्हाला 2 गोष्टी सांगा अशी तुम्हाला माझी नम्र विनंती आहे. आता लोकांना अशा प्रकारची समजूत असते का? कशी? देव येईल, देव भेटेल, देव ओळखता येईल, अशा अशा भयानक कल्पना आहेत लोकांना. आणि या गोष्टी या ठिकाणी पण झालेल्या आहेत. आणि त्या गोष्टी होऊ नये. काय होऊ नये? देव देव अनेक आहेत, पण एक एक देव. तुम्ही देव आहात ही गोष्ट तुम्हाला पक्की समजली. या जगामध्ये एकच देव आहे ही गोष्ट पण तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली पाहिजे. आणि समजून घेणं जास्त महत्त्वाचं. कारण सर्व संत सांगतात का तुमच्या ठिकाणी जो देव आहे, जो भगवंत आहे, तो भगवंत तुमच्या ठिकाणी आहे. तो कसा आहे? सचित आनंद आहे. सचिनानंद पदवी घेणे एवढा अधिकार दिला नारायणे. कृपा अवलोकने, कृपा केली तुमच्यावर. तुम्हा सर्वांवरती कृपा केलेली आहे कोणी? संतांनी. आणि ही कृपा प्रत्येकाने आपल्या हृदयात ठेवायला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे. आणि या गोष्टी करता आपण या ठिकाणी जमलेले आहोत. आणि 2 गोष्टी सांगायच्या आहेत. सिंधू मुंडे तुम्ही सांगा, तुम्हाला हां, ज्याची मदविषयी अशा प्रकारची समजूत असते. हां, कसा? ज्यांची म्हणजे तुमची आपली. हां, अशा प्रकारची समजूत असते की मला नवीन जन्म नको, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी सटर. समजा त्यांचा जन्म, ज्यांना ही गोष्ट समजली पाहिजे आणि त्यांना समजत नाही, त्यांना अशांना दुरूनच पाहण्याचा अथवा मातीच्या पत्राचा अशा हां, कपटविद्येचे अलंकार किंवा संध्याकाळी गावचे कसोब असते, तरी सरळ आला तरी तो जसा हात पोकळ असतो तसे तुमचे आपले जिने हात पोकळ असतो. गावचे कुलभाषा शेर जरी सरळ. आता जसा हात पोकळ असतो तसा येत नाही. किंवा शेळीच्या कड्याला आजागड असताना लहान मुलीच्या अथवा
आणि त्याच्याकरता एरवी सर्वांच्या हृदय ऐशी मी अमुक आहे ऐशी ते वस्तू आहारनिशी ती वस्तू मी आहे त्याचं भजन करा. त्यांच्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी चिंता आहे, त्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि आचरण सर्वात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आचरण हे मोठं महत्त्वाचं आहे. आणि मोकळं बोला. आचरण आचरण म्हणजे क्षणोक्षणी हातची करावा विचार. विचार म्हणजे विचारूनी बोले, विचारूनी बोले, हा विचारून अहंकार सांगितले मग असं तीच वस्तू होईल. म्हणून लोकांना भयानक भयानक अहंकार झाला. तुम्हा आपल्याला अहंकार झाला. काय कोणता अहंकार? आता तिथे नाही बघूच नका तुम्ही असंच बोलला मोकळं. अहंकार. आता अहंकार कसा? मी देह याला अहंकार म्हणतात. मी देह, देहाचे कर्म मी, देहाचे धर्म मी आणि देह मी, हा सर्वात मोठा गोळ आहे. तुम्हा आपल्याला सर्वांना जेवढे जमले तेवढ्यांना भयानक गोळ आहे. कोणता? मी आणि माझं. मी आणि माझं हा भयानक भ्रम आहे. आणि तो भ्रम घालवण्यासाठी तुम्ही कोणाचंच भजन केलं पाहिजे? देवाचं. आता तुम्ही आपल्याला सर्वांना सांगतो देवाचं भजन करा, देवाचं भजन करा, भगवंताचं भजन करा, सर्वांना सांगतो. पण कोणतं भजन? देवाचं भजन. कोणतं भजन? तुझ्या आत्मारामाचं भजन. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचा आत्माराम हा भगवंत आहे. ज्यारे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी, आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ही गोष्ट जमणार नाही. त्या ऐशे ज्ञानदृष्टी पाहेल ताई महद अंधकारू जाईल, तरीच फारसा कृपा होईल कोणाची? भगवंताची, सद्गुरूची कृपा होईल. आता आपल्या जीवनामध्ये गुरुकृपा व्हायला पाहिजे. गुरुकृपा आंदन पायो मेरे भाई. ते आंदन तुझ्या डोळ्यात जर दिलं तर काय होईल? तर तुझी भ्रम जाईल. त्याने आंदन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली माझे मज. कल्पना घालवायची आहे. तुमच्या ठिकाणी असणारी कल्पना तुम्हाला घालवायची आहे. आणि कल्पनेपासून कल्पिला तो ठेवा. तेने पडे गोवा नेणे हारी. भगवंताचा विसर पडलेला आहे. कोणाला पडलेला आहे? तुम्हा आपल्या सर्वांना विसर पडलेला आहे. कोणाचा? भगवंताचा. आता का विसरता घडी अंतरली गोडी लक्ष लाभत. अलक्ष लाभाचा अलक्ष लाभ. आता बघा, अलक्ष लाभ झाला. अलक्ष लाभ झाला कोणाला? द्रौपदी मातेला. आणि तिला भ्रम दिसू लागले, भयानक भ्रम. हे माझे आहे, हे 100 फूट माझे आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं? ती विसरली कोणाला? देवाला. द्रौपदी माता कोणाला विसरली? देवाला. देवाला म्हणजे भगवंताला, भगवान श्रीकृष्णाला विसरली. विसरता घडी अंतरली गोळी लक्ष लाभाची. देवाला ओळख म्हणून देव तुम्ही आपल्याला सर्वांना सांगत आहे, पूर्ण विश्वासाने सांगत आहे. करा रे बापांना सारण हरीचे, जने करणीचे करू नका काहीही. संत संग धरा. आम्हाला भयानक भ्रम झालेला आहे. संत कोणाला म्हणावं? देव कोणाला म्हणावं? नाम कोणाला म्हणावं? बोध कोणाला म्हणावं? आणि या गोष्टीचा तुम्ही जाणून घ्या. तुम्हाला सांगितलेले आहे तुमचा भ्रम घालवण्यासाठी, तुमच्या ठिकाणी ज्ञान होण्यासाठी. ज्याचे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी. आणि या ठिकाणी सर्व तुमचं पाणी जे आहे ते आत्माराम आहे. तुमची नदर्दी आहे आत्माराम आहे. जे भेटे भूत ते आणि जे भगवंत जे दिसत आहे, तुम्ही आपण सरळ दिसत आहे, तुमच्या डोळ्यांनी जे पाहत आहे
डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. भगवंताचं मुख आहे. तुम्ही आपण भगवंताचे लेकरं आहोत आणि त्याच्यासाठी तुम्हाला या गोष्टीसाठी तुम्ही आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. ते सुख सुखी जेणे व्हावे जगणे व्हावे अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. सन्मार्ग ज्याला कळेल आता हा भक्ती वडे जगाची या मेळे न दिसती दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी. एका जनारणी तेच भले ते भले आहेत. एका जनारणी तेच भले. आणि ओळखा कल्पना टाका. कल्पना टाका. कल्पना कोणामुळे जात नाही. तुम्ही आपल्याला भयानक आहे. जन्मल्यापासून आपल्याला कल्पना तयार केली. कुणी केली? 4 बाया जमल्या. 4 बाया जमल्या आणि एक म्हणतो मुलगा झाला, एक म्हणतो मुलगी झाली, एक म्हणतो बाळ झालं. हे जे आहेत त्या बायांनी काय केलं? तुम्हाला नाव ठेवलं. कोणाला नाव ठेवलं? या देहानं नाव ठेवलं. या देहानं नाव ठेवलं. देहाचे ज्ञान. मग माणूस काय करतो? देहाचे ज्ञानी. देहाच्या नावाला देहाचं ज्ञान जे आहे आता मग माणसाने ते देहाचे ज्ञानी अज्ञान वाटतं. देहाच्या ज्ञानाने अज्ञान वाटतं. देहाच्या ज्ञानाने भ्रम वाटतो. देहाच्या ज्ञानाने अधिष्ठानाचं ज्ञान विसरतो माणूस. देवाला विसरतो आणि त्याच्यामुळे तुमचा आपला काय होतो? भ्रम तयार होतो. भ्रम परत हवा येते. हवा हा भ्रम आहे. हा तुमचा नाकातला हवा हा आत्माराम आहे. तो भगवंत आहे. ही गोष्ट पक्की जाणून घ्या. सर्वांच्या उदय दिवशी सर्वांच्या उदयामध्ये आता कोणी ते शुद्ध पडला किंवा काय झालं तर आपण काय करतो? त्याची नाडी डॉक्टरला बोलवतात. नाडी बघतात. नाडीचे ठोके जे आहेत नाडीचे ठोके जे आहेत ते भगवंताचं भजन आहे. आणि सर्वांच्या हृदय तिशी मी अमुका आहे ऐशी वृत्तीस पुरे आहार निशी. ती वस्तू तुम्ही आपण आहोत. हां हवा ही तुम्ही आपण आहोत. चैतन्य रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधन. साधने म्हणजे कोण? बुद्धी. हां ते ज्ञान उदयी प्रतिष्ठे ती बुद्धी. हां ती बुद्धी तुमच्या ठिकाणी तयार आहे. आता या सर्व गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत चांगल्या प्रकारे आणि त्यांचं बरोबर तुम्ही आता करा. म्हणून मी आता सिंधू बोंडळे यांना पण हां 15 मिनिटं बोला. हां 10 मिनिटं. ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणे आती आणा आहे तरी संताया बजावे सर्व. आता सिंधू ताई तुम्ही बोलावं 10-15 मिनिटं. नाना तुम्ही बोला ना. हां बोला तुम्ही बोला. माझं बोलणं चालू आहे ना. मग आता बोलू ऐसे बोले. बोल आपली वाचा जी आहे घेई घेई व माझे वाचे गोड नाम विठोबा. हां तुम्ही पहा रे मुख पहा विठोबाचे मुख. या पद्धतीप्रमाणे तुम्हाला 2 गोष्टी सांगाव्यात. सिंधुताई आणि आपले हे काय नाव त्यांचं? आता हे ताई आहेत. या ताई आहेत. काय नाव? शोभा. हां हां हो तू पण बोल. बोला बोला नाना बोला. हां बोला 10 मिनिटं बोला. मज हृदयी सद्गुरु जेने तारुला हा संसार पुरी म्हणून विशेष अत्यादरू विवेकावर विवेक केला पाहिजे. विवेक हा महत्वाचा शब्द आहे. विवेक. आता तुम्ही भात बनवला सगळा खाल्ला का? शेतातलं धान्य खाल्लं ते सर्व खाल्लं का? नाही. त्याचा विवेक केला पाहिजे. विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी हाती करावा विचार केला पाहिजे. कोणता? शुद्ध विचार केला पाहिजे. आणि कशासाठी करायला पाहिजे? तुमचा अंतःकरण शुद्ध होण्यासाठी विचार करायला पाहिजे. ह्या विचारून अहंकार
सांडी हा, या विचाराला भयानक रोग लागलेला आहे. कोणाचा? अहंकाराचा. कोणता रोग लागलेला आहे? अहंकाराचा. कोणता रोग लागलेला आहे? मीपणाचा. कोणता रोग लागलेला आहे? माझेपणाचा. आणि हा रोग आपल्याला सर्वांच्या ठिकाणी भयानक तुम्ही जन्मल्यापासून तुम्हाला जे 4 बायांनी जे नाव ठेवलं, नाव ठेवलं ते नाव अनंत जन्माचं नाव. परत आपण काय म्हणतो, मग आता करू, नंतर करू, पण पुन्हा जन्म नाही रे, आणि पुन्हा जन्म मिळणार नाही. पुन्हा हे सुख तुम्हाला आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला नम्र विनंती करतो, घ्या रे आत्मसुख. घ्या रे आत्मसुख, उघडा ज्ञान दृष्टी. आता आत्मसुख सर्वांच्या उदयदेशी मी आत्मा आहे आईशी. बुद्धीस पुरे आहार निश्चिती वस्तू तुम्ही आपण. आता बघा, आपण काय म्हणतो? बुद्धी निश्चय आत्मनित्य. ब्रह्मरूप व्हावी आपण. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण. काय सांगितलं? तत्परायण. संतांनी काय सांगितलं? ते तत्परायण. तू ते हो, तू हे नको ते हो, आणि ते तत्परायण आहार निशी. त्याचं तू भजन कर. माणूस कोणाचं भजन करतो? दुसऱ्याचं भजन. आणि आत्मसुखाच्या गोडिया विटे जोगा सकळ विषय. विटे जोगा सकळ विषया. त्याला काय रे? ज्ञाने आत्मसुख, उघडा ज्ञान दृष्टी. ज्ञान पाहिजे. कोणतं ज्ञान पाहिजे? आम्ही देहाचं ज्ञान धरून बसतो, त्याच्यामुळे आपल्याला विसर पडला. कोणाचा विसर पडला? भगवंताचा विसर पडला. सर्वांचे जे अधिष्ठान. संत काय सांगतात? सर्वांचं जे अधिष्ठान ते माझं रूप आहे, ते जाण. भगवंताचं रूप आहे. आता बघा, त्या बिल्डिंगा दिसतात, सर्व बिल्डिंगा दिसतात. पाया दिसतो का? नाही दिसत. मग पाय, आता आपण काय म्हणतो? पाय तुझे क्रूर आहे. तुझे पाय जे आहे ते भगवंत आहे. पाय तुझे गुरु आहे. ते ज्ञान पैगा बरोबर. तो ज्ञानाचा कुरटा सेवा हा दारवंटा माझी करून सुगोटा. ओळख मुनी, मला ओळख, माझी ओळख करून घे. आणि ती ओळख तुझ्या हृदयामध्ये तयार आहे. ती ओळख करण्यासाठी तुम्ही आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आता पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद माने बाबा महाराज की जय. नमो बाबा महाराज की जय. सब संतन की जय. गुरुदेव दत्त. शोभा डांगे, सिंधू बोंडे.